नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भ विकलांग संघर्ष कृती समितीचा मोर्चा त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन विधान भवनावर धडकला। मात्र यंदाही त्यांच्या नशिबी पुन्हा आश्वासन आल्याने त्यांनी विधान भवनाच्या मेन गेटवर पोहोचून आंदोलन केलं। जोपर्यंत आमच्या मागण्या ऐकण्यासाठी मंत्री स्वतः भेटायला येत नाही तोपर्यंत आम्ही इकडून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्यावर स्वतः मंत्री गुलाबराव पाटील यांना मंत्र्यांसोबत भेटण्यासाठी बाहेर यावं लागलं। या संपूर्ण आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी सनी भोंगाडे यांनी। नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि नागपुरातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून बरेच मोर्चे जे आहेत ते आपल्या मागण्यांना घेऊन विधानसभेवर धडकलेले आहेत। मात्र आज विदर्भ विकलांग संघर्ष समितीचा मोर्चा जो आहे तो विधान भवनाच्या थेट गेटपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। ते सर्व आंदोलनकर्ते आता आपल्या सोबत आहेत। जोपर्यंत मंत्री गुलाबराव पाटील आम्हाला येऊन भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी त्यांची मागणी होती आणि शेवटी मंत्री त्यांना भेटण्यासाठी विधान भवनाच्या बाहेर आले। काय नेमकं झालं आपण जाणून घेऊया। सर, शेवटी तुमच्या म्हणण्यावरून मंत्री बाहेर आले होते, काय झालं? कॉर्पोरेशनशी संबंधित ज्या काही मागण्या होत्या त्या कॉर्पोरेशनला कळवून त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो म्हणाले गुलाबराव पाटील। परंतु त्यांनी उद्या फोन तशी माहिती फोनवरून आम्हाला बोलवून देण्याचंही त्यांनी कबूल केलं। फोन जर उद्या आमचा मला वाटते मंत्र्यांची नेहमीची भाषा आहे की दिशाभूल करण्याची, उद्या फोन येणार नाही त्यांचा मला पूर्ण विश्वास आहे। त्यामुळं आम्ही आमचे जे स्थानिक नेते जे आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब, उद्या त्यांच्या बंगल्यावरती आम्ही नक्की जाऊ आणि आमच्या ज्या व्यथा आहे या त्यांच्याकडून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। दरवर्षी आपल्या मागण्यांसाठी आपल्याला मोर्चा काढावा लागतो, सतत मागण्या असतात, सतत आश्वासने असतात, मात्र त्याची पूर्तता होत नाही। यंदा तुम्ही मंत्र्यांना भेटण्याचं जे तुमचं होतं आज तुम्ही ते पूर्ण केलं, मात्र तरी देखील मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, काय करणार? मागण्या जर पूर्ण झालेल्या नाही आहे जर मागण्या स्थानिक लेवलवरच्या असतील तर स्थानिक अधिकाऱ्यांना नेहमी आम्ही याच पद्धतीनं जेरीस आणू आणि जर राज्य सरकारच्या अधीन जर काही ज्या काही मागण्या आहे त्यासाठी आम्ही मंत्रालयाचाही आम्ही पाठपुरावा आम्ही करू। महत्त्वाची मागणी काय, कुठली मागणी पूर्ण झाली पाहिजे काय वाटतं तुम्हाला? महत्त्वाची मागणी आहे की जी 5% राखीव निधी जी आहे ही पूर्णपणे खर्च झालेली पाहिजे अपंगावरती। आणि दुसरी कॉर्पोरेशनशी संबंधित जी मागणी आहे की दिव्यांगांना व्यवसाय स्टॉल जे आहे हे मिळाले पाहिजे आणि जे वयाची जी अट आहे अर्थसहाय्य योजनेमध्ये ती वयाची अट रद्द करून 2 लाख रुपये प्रत्येक अर्जदाराला जे अपंग अर्जदार आहेत त्यांना मिळाले पाहिजे। सर, अपंग जे व्यक्ती आहेत, जे बांधव आहेत, ते स्वतः काम करतात, त्यांचा व्यवसाय देखील असतो, ते नोकरीसुद्धा करतात, तरी देखील त्यांना निराधार म्हणणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? नाही, हा निराधार हा जो शब्द आहे हा आमच्या बाबतीत शब्दावलीमधून तो काढून टाकावा। कारण की निराधार जर आम्ही आपापले कामं करून आम्ही जगत आहोत, काही पूर्णपणे आम्ही असं एकत्र एक ठिकाणी बसून आम्ही काही करत नाही आहोत आणि निराधार म्हणलं तर आम्हाला असं वाटते की आम्ही आश्रित झालेलो आहोत। तर हा शब्द जो आहे हा काढून टाकावा। निराधार योजनाच नको आहे आम्हाला, दिव्यांगाकरता फक्त पेन्शन योजना पाहिजे। सर, गुलाबराव पाटील यांनी उद्यापर्यंतचा वेळ तुम्हाला दिलेला आहे, काय पुढची भूमिका असेल काय सांगा? थोडंसं आम्ही वाट पाहू, दुपारी 3 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहू आणि त्यानंतर फडणवीसांच्या बंगल्यावरती आम्ही जाणार आहोत। तर आपण बघितलं की विदर्भ विकलांग कृती समितीचा मोर्चा जो आहे तो आज विधान भवनाच्या मेन गेटपर्यंत पोहोचला। मंत्री जोपर्यंत येऊन भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी त्यांची मागणी होती। शेवटी नाईलाजाने मंत्र्यांना विधान भवनाच्या बाहेर येऊन त्यांची भेट घ्यावी लागली आणि उद्यापर्यंतचा वेळ जो आहे तो यांनी आंदोलनकर्त्यांना त्यांनी दिलेला आहे। त्यामुळे आमच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आम्ही उद्यापर्यंतची वाट बघून पुन्हा 2-3 दिवसांचा वेळ आम्ही मंत्र्यांना देऊन मात्र तरी देखील आमच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुढचं पाऊल जे आहे ते टोकाचं असेल अशा प्रकारची भूमिका जी आहे ते विदर्भ विकलांग कृती समितीच्या वतीने घेण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारे सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। गहनों से ऐसे सजे सजाए इस गणेश उत्सव और महालक्ष्मी पूजन पाइए 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑफ 22 कैरेट 916 हॉलमार्क ज्वेलरी। रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंतनगर बस स्टॉप, नागपुर। रेणुका ज्वेलर्स।